आजकाल सरकारनं बघितलं तर होणारी सतत परीक्षेची पुढे चाल ढकल होणारी आणि त्यामुळं मुलांचं वाढणारं वय हे थांबत नाही कधी आणि पण परीक्षेसाठी आपल्याला त्यांना ते पात्र ठरतात. पहिल्या तर मागणी सर आमची ही आहे की जी आता 4 जानेवारीची एक्झाम होणार आहे ती आता थोडी पुढे गेली पाहिजे आणि मेन आमची महत्त्वाची पहिली मागणी ही आहे की ज्यांचं वय डिबार झालेलं आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती तुम्ही वाढवली पाहिजे. ज्यांचे वयवार म्हणजे ज्यांचा वय एज बार झालेलं आहे त्यांना अजून एक चान्स मिळाला पाहिजे. PSI ची वाढ झालीच पाहिजे. पण आता ज्यांचा डिबार झालेली नाहीत त्यांचा सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे की आता आमचा डिबार झालेला मुद्दा नाही आहे पण आमची मानसिकताच नाही की परीक्षा द्यायची सध्या तरी. शासनाची जी काम करण्याची क्षमता लोकांची आहे त्याच्यामध्ये ती कमतरता जाणीव आपल्याला दिसते आणि त्यामुळे शासनानं ती भरणं गरजेचं आहे. गेले 8 दिवस झालं टेलिग्रामला रोज न्यूज येतात की एक्झाम पुढे जाणार. त्यामुळे जी ऑलरेडी अभ्यासात होती त्यांचा पण डिस्टर्बन्स झालेला आहे. लांब नंबर पडला त्यांना उद्या जावं लागेल त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर GR काढून विद्यार्थ्यांना निर्णय द्यावा. चालू केलेल्या MPSC मुलांना पण अभ्यास झाला नाही आणि जे डिबार आहेत त्यांचा पण अभ्यास झाला नाही. 2 वर्ष झालं अभ्यास करत आहे मी 3 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. आता 7 महिन्यामुळं या लोकांची संधी होती आणि परत आयुष्यामध्ये या लोकांना MPSC देता येणार नाही. तर या विद्यार्थ्यांना बसायला एक संधी या परीक्षेमध्ये एक संधी द्यायला पाहिजे. आता या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा संपर्क साधला असतो. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेलो तर कोल्हापुरातील उभा मारुती चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये बघायला गेलं तर माझ्या मागे जे स्पर्धा परीक्षा करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इथं आता ठिय्या आंदोलन केलेलं आहे. त्यांच्या एकूण एक मागण्या काय आहेत बघायला आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. खरं बघायला गेलं तर पुण्यापाठोपाठ आता कोल्हापूरमध्ये सुद्धा विद्यार्थी अशा पद्धतीने एकत्र आलेले आहेत. काय सांगाल, कशासाठी एकत्र येऊन इतर रस्त्यावरती बसलेला आहे? कसं आहे की आजकाल सरकारनं बघितलं तर होणारी सतत परीक्षेची पुढे चाल ढकल होणारी आणि त्यामुळं मुलांचं वाढणारं वय हे थांबत नाही कधी आणि पण परीक्षेसाठी आपल्याला त्यांना ते पात्र ठरतात. ते त्यांना आपण 1 वर्षाची मुदत देऊन पात्र करणं गरजेचं आहे. तसंच ओपनसाठी ज्या जागा आहेत म्हणजे कशासाठी की PSI असतील, ST असतील, ASO असेल या जागा वाढ होणं गरजेचं आहे. कारण शासनाची जी काम करण्याची क्षमता लोकांची आहे त्याच्यामध्ये ती कमतरता जाणीव आपल्याला दिसते आणि त्यामुळे शासनानं ती भरणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आम्ही हे आंदोलन पाठिंबा देत आहोत. मनोजसाहेब जरांगे पाटील यांनी जे पुण्यामध्ये आंदोलन सुरू केले त्या पाठिंब्याचा आमचा जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये आंदोलन केलेलं आहे. काय आंदोलनाच्या बघायला गेलं तर प्रमुख मागण्या काय आहेत? एक तर होणारी PSI वाढ असेल वयाची, दुसरी गोष्ट ओपनसाठी जागा वाढ असतील आणि तिसरी म्हणजे की आपली सतत जी परीक्षा मागे पुढे तारखा बदल होतात यामध्ये एकसारखं सातत्य ठेवावं ही आमची मागणी आहे. काय सांगा? पहिल्या तर मागणी सर आमची ही आहे की जी आता 4 जानेवारीची एक्झाम होणार आहे ती आता थोडी पुढे गेली पाहिजे आणि मेन आमची महत्त्वाची पहिली मागणी ही आहे की ज्यांचं वय डिबार झालेलं आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती तुम्ही वाढवली पाहिजे. हे आमच्या अभ्यास झालं 2 वर्ष झालं अभ्यास करत आहे मी सध्या. नमस्कार, काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर सगळ्या जणी आपण इथं रस्त्यावरती येऊन बसलाय. PSI ची जे काही परीक्षा आहे त्याच्याबद्दल तुमची नेमकी काय मागणी आहे? सर आता आमची एक्झाम 4 तारखेला म्हणजे जवळ आलेली आहे तरी पण शासनाने अजून काहीच निर्णय दिलेला नाही आहे. ज्यांचे वयवार म्हणजे ज्यांचा वय एज बार झालेलं आहे त्यांना अजून एक चान्स मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आणि मनोज जरांगे सरांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. बरेचसे लोक आता म्हणत आहेत की टेलिग्रामवरती पसरवलेली ही अफवा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी गैरसमज करून घेऊ नये, याच्याबद्दल काय सांगा? गेले 8 दिवस झालं टेलिग्रामला रोज न्यूज येतात की एक्झाम पुढे जाणार. त्यामुळे जी ऑलरेडी अभ्यासात होती त्यांचा पण डिस्टर्बन्स झालेला आहे. त्यामुळे एक्झाम ही पुढे गेलीच पाहिजे. काय एकंदरीत बघायला गेलं तर सरकारला असेल, शासनाला असेल, मुख्यमंत्र्यांना असेल, काय सांगू इच्छितात? त्यांनी लवकरात लवकर GR काढावा कारण आता एक्झाम आता 1च दिवस राहिलेला आणि ज्यांचा म्हणजे जास्त लांब ज्यांचा नंबर पडलाय म्हणजे पुण्यासारख्या म्हणजे बाकीच्या वगैरे शहरामध्ये त्यांना एक्झामसाठी लवकर जावं लागेल ना. आता परवा एक्झाम आहे म्हणल्यावर ज्यांचा लांब नंबर पडलाय त्यांना उद्या जावं लागेल. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर GR काढून विद्यार्थ्यांना निर्णय द्यावा. PSI ची वाढ झालीच पाहिजे आणि आमचा जरांगे पाटील सरांना खूप पाठिंबा आहे. त्यांनी लवकरात लवकर GR काढला पाहिजे. कधीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करता? मी 3 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. पण मुलांचं कसं झालंय ह्या 10 दिवसात काहीच अभ्यास झालेला नाही. तुम्ही एक तर तारखा तुम्ही GR तरी काढा, तारीख तरी द्या,
पोरं पुढं अभ्यास करायला तयार होतील. आता 10 दिवसात चालू केलेल्या एमपीएससी मुलांना पण अभ्यास झाला नाही आणि जे डिबार आहेत त्यांचा पण अभ्यास झाला नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा. काय सांगा? मी पण हेच सांगेन सेम की ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलांची मानसिकता सगळ्या सध्या तर हा मुद्दा सुरू आहे की वयवाढ झाली पाहिजे आणि परीक्षा पुढे गेली पाहिजे. पण आता ज्यांचा डिबार झालेली नाहीत त्यांचा सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे की आता आमचा डिबार झालेलाचा मुद्दा नाही आहे, पण आमची मानसिकताच नाही की परीक्षा द्यायची सध्या तरी. त्यामुळे ही परीक्षा 4 तारखेला होऊ घातलेली आहे, ती सरकारने GR काढून पुढे ढकलावी आणि योग्य तो निर्णय मुलांच्या वतीने घ्यावा. एका बाजूला बघायला गेलं तर इथं विद्यार्थ्यांच्या ह्या माफक अपेक्षा आहेत आणि त्यासोबतच इथं काही लोकप्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. आमदार चंद्रदीप नरके साहेब सुद्धा इथं आलेले आहेत. साहेब काय सांगाल? एका बाजूला बघायला गेलं तर रात्रीची आता 1:45ची वेळ आहे. सगळे जे एमपीएससी करणारे स्पर्धा परीक्षा करणारे हे विद्यार्थी आहेत रस्त्यावरती येऊन बसलेले आहेत. पलीकडच्या बाजूला बघायला गेलं तर मुली सुद्धा रस्त्यावरती आहेत. आपण लोकप्रतिनिधी आहात, काय भूमिका आहे? नाही, हा विषय असा झाला की हा तांत्रिकदृष्ट्या हा विषय आलेला आहे. जाहिरात निघाली डिसेंबरची आणि त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे 7 महिने ही परीक्षा लेट झाली. म्हणजे अतिवृष्टीमुळे असेल, बाकीच्या गोष्टीमुळे असेल. आता 7 महिन्यामुळं या लोकांची संधी हुकते आणि परत आयुष्यामध्ये या लोकांना एमपीएससी देता येणार नाही आहे आणि आयुष्यभर या लोकांनी या मुलांनी सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी सरकारनं निर्णय घेतला पाहिजे की कोणत्याही परीक्षेमध्ये या परीक्षेला सरकार ज्या प्रशासनाच्या चुकीमुळे परीक्षा पुढे गेली ती प्रशासनिक चूक म्हणता येणार नाही की अतिवृष्टी झाली किंवा वेगळ्या प्रसंगामुळे गेली. तर या विद्यार्थ्यांना बसायला एक संधी या परीक्षेवरती एक संधी द्यायला पाहिजे. आता या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा संपर्क साधायला लागले. आता काही अडचणी अशा यायला लागल्यात की आचारसंहिता चालू आहे. आचारसंहिता चालू असल्यामुळे शहरी विभागामध्ये आचारसंहितेमध्ये निर्णय घ्यायचा का नाही असा एक विषय माझ्यासमोर आला आहे. याच्या संदर्भात कोर्टात जाऊन कुठंतरी स्टे घ्यावा लागेल किंवा मग प्रशासन याच्यामध्ये काय करतोय याच्या संदर्भात काय करायला पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी आम्ही आहे, तो वरिष्ठ पातळीवर काय मार्ग काढायचा या संदर्भात माझी आता वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे. काल बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जे स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत ते भेटायला गेल्यानंतर त्यांनी त्याला एक बाजू काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. महायुतीचं सरकार आहे, युतीच्या सरकारला सल्ला काय त्याला? नाही, असं बाजू काढायला जाणार नाही असं नाही. मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने या संदर्भातली संपूर्ण कल्पना आहे. आता सध्या परीक्षा इलेक्शन चालू असल्यामुळं प्रत्येक शहरामधला हा प्रश्न आहे आणि शहरामध्ये आचारसंहिता चालू आहे. आता हा टेक्निकल प्रश्न या ठिकाणी तांत्रिक बाब उपस्थित झालेले आहे. याच्यावरती काय मार्ग काढतील ते स्वतः बघतील. त्यांनाही असं काही नाही की एवढ्या मुलांचं नुकसान होईल, कुणाचीच इच्छा असणार नाही आहे. शेवटी आज आम्ही आता चर्चा करते, मी त्यांच्याशी बोलणार आहे, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. नाहीतर शेवटी अर्जंट आपल्याला कुठंतरी हायकोर्टला जाऊन या परीक्षेला स्टे घ्यावा लागेल. त्या संदर्भात सुद्धा मी कायदेशीर बाजू तपासायला आमच्या वकिलांनी मी कल्पना दिली. अशाच परिस्थिती आली होती. मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये गोपीनाथ मुंडे ते गृहमंत्री होते आणि शालेय प्रशासन त्याच्यावेळी अशी परीक्षा निघाली होती आणि अचानक परीक्षेचे फॉर्म भरलेले होते आणि त्यावेळी अचानक परीक्षेचं वय हे 28 केलं गेलं होतं. त्याच्यानंतर ट्रायब्युनल कोर्टामध्ये मी गेलो होतो आणि आम्ही केस घातली होती. त्याच्यानंतर परत 32 वय झालं. हा एक प्रसंग मला चांगला माहिती आहे. त्यावेळी अनेक आमच्या बॅचची मुलं या एमपीएससी पास होऊन वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय अधिकारी झाले. आज ती रिटायर पण झाले. अशा स्वरूपाचे काही निर्णय घ्यावे लागतील, समजा तपासून बघू. अन्यथा या मुलांचं नुकसान होऊ नये आमची सगळ्यांचीच इच्छा असणार आहे. याच्यासाठी जे काही करावं लागते प्रशासनाच्या लेवलला असेल किंवा उद्या कायदेशीरदृष्ट्या कोर्टाच्या लेवलला असेल हे आम्ही मार्गात तपासून बघू. बघायला गेलं तर 9:45ची ही वेळ आहे आणि या ठिकाणी असलेले जे स्पर्धा परीक्षा करणारे हे सर्व तरुण आहेत आणि त्यांनी आता रस्त्यावरती ठिय्या आंदोलन केले आहे. करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्यासोबत सुद्धा आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे असेल तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत आणि ही जी काही विद्यार्थ्यांची जी बाजू आहे ती आम्ही मांडणार आहोत. अशा पद्धतीचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढंच आवाहन करू इच्छितो की जवळपास बघायला गेलं तर 8 ते 10 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी ही विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या कुठं ना कुठं तरी नुकसान व्हायला नको अशा पद्धतीची एक भूमिका आहे. तुर्तास तरी या विद्यार्थ्यांची जे काही मतं आहेत, त्यांची जे काही मागणी आहेत, त्यांच्या जे काही अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय.
पण स्पेशल रूम परवडत नाही? मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.